हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवारांकडून मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजितदादांना जेवणाचं निमंत्रण। बारामतीमधील गोविंदबाग निवासस्थानी पवारांकडून भोजनाचं निमंत्रण। महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरलं। ठाकरे गट 23 जागा लढणार। 23 पैकी 2 जागा मित्र पक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी। वंचित महाविकास आघाडी बरोबर आल्यास अकोल्याची जागा सोडणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा। शरद पवार गट 9 ते 11 जागा लढणार, सूत्रांची माहिती। मुंबईत ठाकरे गटाची 4 जागा तर काँग्रेसची 2 जागा लढण्याची तयारी। ईशान्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही, मात्र वंचित सोबत आल्यास ईशान्य मुंबईची जागा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शाहू महाराजांसाठी काँग्रेस कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही। कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेची मागणी, तर भिवंडीसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटात रस्सीखेच। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू, तर दोनही मुंडे बहिणींपैकी कोणती बहीण राज्यसभेवर जाणार याची उत्सुकता। मुनगंटीवार यांचं वक्तव्य। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडून 6 जणांची समिती। फडणवीस, बावनकुळे, दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, शेलार यांचा समावेश। लोकसभेसाठी संभाव्य नावं समितीकडून निश्चित, सूत्रांची माहिती। भाजपचे मी स्टार प्रचारक, प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा। भाजपचे निर्णय दिल्लीत होतात। उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारा योगेश सावंत अटकेत। नवी मुंबईतून पोलिसांनी घेतलं ताब्यात। आरोपी योगेशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या योगेश सावंतला सोडवण्यासाठी रोहित पवारांचा फोन। राम कदम आणि आशिष शेलार यांचे विधानसभेत गंभीर आरोप, तर तालिका अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।